शिवानी परत आली ते बरं झालं ना भाऊ. मला काय वाटतं आपण अरुणाला परत एकदा कॅप्टन करायला पाहिजे. चिडू नका, मला माहिती तुम्ही ऐकणार नाही. मी आपलं सुचवून बघितलं. हॅलो. काय हॅलो? काल माझा फोन नाही उचलला तुम्ही? सॉरी, मॅच होती साहेब. अरे पण फोन परत करायची पद्धत असते की नाही? तुमची काय कॉल वेटिव्ह नाही, त्याला फोन केलात काय मी? बोला बोला बोला. काय 2 दिवस झाले, पुढे काय झालं? साहेब, जरा तुम्ही माझी बाजू समजून घ्या. हा? असं एकदम काढता येणार नाही त्याला. रेकॉर्डवर काय दाखवू? हो, तो तुमचा प्रश्न आहे. इट्स युअर प्रॉब्लेम. मला उद्यापर्यंत अभिजित टीमच्या बाहेर पाहिजे. दॅट्स इट. मला त्या जयराजची झोप उडवायची आहे, आणि ती जर नाही उडली ना तर तुमची झोप उडवीन मी. कळलं? ठेवा. तुला वत्सला परवा तो आपला हा भेटला होता, केळकर. सांगत होता त्याची 8वीतली मुलगी त्याला विचारत होती, बाबा तुम्हाला शाळेत असताना कोणी गर्लफ्रेंड होती का? तर बघता आईच. चाट पडलो मी ऐकून. तुला म्हणतो हल्लीच्या मुलांना नको त्या वयामध्ये नको त्या गोष्टी कळत असतात. काही गोष्टी या आपण मनमोकळेपणाने एकमेकांशी बोलायला हव्यात. तो फोन आधी बंद कर बघू. कोणाचा फोन येतो का सारखा सारखा? कोणाचाही नाही. तर मी काय म्हणतो बेटा, काही गोष्टींची मनमोकळेपणाने चर्चा करायला हवी आपण. आमच्यापासून काही लपवून न ठेवता तू बोल. पप्पा किती वातावरण निर्मिती करता. तुम्हाला हे असंच विचारायचंय ना की माझं आणि अनिकेचं काही आहे का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. वी आर जस्ट फ्रेंड्स. कळलं? उगाचच काहीतरी बोलत असतात. भाई भाई भाई, पोलीस येतात, पोलीस येतात. पळा लवकर, पळा. चल चल, उठ. काय झालं? साहेब मारू नका. साहेब काय झालं? मी काय नाही केलं साहेब. ठाण्यावर चल, सांगतो तुला. जाम राडे वाढले तुझ्या एरियात सध्या. चल. तुम्ही नाही काय केलं साहेब? हो, काय केलं नाही? त्या बबण्यानं कोणी फोडला? तुझ्या भूताला का रे? हा, चल. साहेब मी नाही काय केलं साहेब. चल. साहेब 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 मी काय नाही केलं साहेब. टच टच. हा, कपडे 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 कपडे. चला. हा, ते बघ. एक चल 5 1 8. ए इला हेड. शिट. सॉरी, काय नाही जमत भाऊ. मी प्रॅक्टिस कशाला? जमून घ्यायचं ते. टुर्नामेंटला वेळ आहे अजून. शिकायचं ते. हो. सुतार हे बसता काय? कॅप्टन गेली म्हणजे काय लगेच बसायचं का? एक मिनिट इकडे. आपण एक खेळ खेळू. तुम्हाला सगळ्यांना शिवानी टीम मध्ये नकोय ना, आणि शिवानी इंद्रधनु सोडून दुसऱ्या टीम मध्ये खेळायला तयार नाही. त्यामुळे आपण एक खेळ खेळूया. जर तुम्ही हिला आउट केलं तर ही टीम मध्ये नाही खेळणार, आणि समजा शिवानी जिंकली तर तिला सन्मानानं टीम मध्ये घ्यावं लागेल. कळलं? गाडी करायची नाही, तूच जिंकणार आहेस. भीड भीड.